जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे. मला असं वाटतं की खोटारडेपणा करतील, 2-4 दिवस त्यांना झोप लागत नाही आहे. जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते त्या डोकं शांत राहील. भाजपचे निरीक्षक दिल्लीतून येणार आहेत, नेता निवडणार आहे, 29 तारखेला बैठक आहे, असं काही नाही, अजून तरी तसा निरोप नाही आहे. जसा निरोप येईल तसा कळवू. कधीपर्यंत हे मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट होईल? प्रचंड उत्सुकता लागली असेल. मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो, कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रिपद, आमच्याकडे कुठले मंत्रिपद, अजितदादाकडे कुठले मंत्रिपद, किती आकडा असेल, त्या पोर्टफोलिओ काय असेल, पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करावं लागतं. नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची शपथविधी नाही आहे, तर या सर्व सूत्रात पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं. त्यामुळं त्यांच्याकडले आकडे, आपल्याकडले आकडे, त्यांच्याकडले आकडे, त्यांच्याकडले पोर्टफोलिओ, मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल, पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल. कधीपर्यंत होईल? डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला? शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे. 3 पक्षाचे आपापले मंत्रिपद, पालकमंत्रीपद, त्यांचं पोर्टफोलिओ, ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावा लागतं. मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना. सरकारमध्ये बाकी आहे, बाकी गोष्टीचा निर्णय करावा लागतं. 3 पक्ष आहे, 3 पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बनेल. 75 तासानंतर होईल का हे? साधारण म्हणजे 3 दिवसानंतर डिसेंबर महिना उजाडेल काय? नाही, याला डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे. आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी. मला असं वाटतं की सर्व 3ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल. पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल, पूर्ण सर्वांचं व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार बनेल. अशी चर्चा आहे. गृहमंत्री पदाची ती मागणी करत आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारलं आहे, केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे, गृहमंत्री पद द्यावं असं त्यांची मागणी. मला याबद्दलची फार माहिती नाही आहे, कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते बसून करतात. संघटनेचं काम आहे, आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे. आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे, अजून त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे. संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे. मी कालही सांगितलं की 1,51,00,000 सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत. याकरता आम्ही काम चालू केलं आहे. शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे. लवकरच करतील. पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला? 132 आमदार निवडून आले. कोण मुख्यमंत्री आहे मनातला तुमचा आणि तुमच्या आमदारांच्या मनातला कोण मुख्यमंत्री? असं आहे, तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. मी मागेही सांगितलं, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे, अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे. यामध्ये मी वारंवार सांगतोय की 3ही पक्ष, आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्वच सांगतो आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील, लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल.